तर मित्रांनो, तुम्ही जर इथे येत असाल तर गावामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊनच वर या. म्हणजे कुठला रोड गेला आहे कसा काय. मी विचारला तर ते बाबा होतं त्याने सांगितलं की नारळाची झाडं आहेत तिथनं जा. तर आता आपण परत रोड चुकलोत. आपल्याला परत त्याच रोडने बहुतेक वर जायचं असेल. आपण आता 20-25 मिनटं तर चालत पुढे आलो. पायवाट होती ती पायवाट आता पुढे येऊन परत संपले. दोन्ही बॉटल्या त्या आता रिकामा झाल्यात आणि आता आपल्याकडे काहीच पाणी नाही. आपण आता थोडं पाणी प्यायलोच होता तो, पण आता आपण अजून पुढे जायचा प्रयत्न केला आणि परत जर रोड चुकलो तर एकदम आपल्याला हालत खराब होईल. कारण रिटर्न जाताना पण आपल्याला रोड आहे तो नीट समजायला पाहिजे. कारण ज्या वाटा गेल्यात त्या अशा समजून नाहीत. त्यामुळं आता आपण जो कलम गाव आहे त्या कलम गावाच्या साईडला वाडी आहे, त्या वाडीतनं आपण पुढं आलोत. तर कलम गावाच्या इथं आपण आलो का आपल्याला सरळ आत नाही जायचं आहे. खालच्या साईडने एक राईट टर्न गेला आहे, तो टर्न मारून आपल्याला सरळ पुढे येऊन आपल्याला हा एक ब्रिज येईल. त्या ब्रिजपर्यंत आपल्याला गाडी येऊ शकते. आणि ब्रिजच्या इथं आल्यावर आपल्याला इकडं पाठी सरळला जायचं आहे. इकडून एक खालच्या साईडने रोड गेला आहे, आपण इकडून आलो आणि आपल्याला आता ह्या साईडने इकडं जायचं आहे. म्हणजे हा रोड गेला आहे तो आपल्याला सरळ आपल्या किल्ल्यापर्यंत घेऊन जातोय. सो चला आता आपण आपल्या ट्रेकला सुरुवात करूया. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? स्वागत आहे तुमचं ॲडव्हेंचर भरल्या ब्लॉगमध्ये. तर आता आपण सहज इथनं जाऊयात. आपल्याला आपण वाट विचारली कशी आहे, तर आपण आता इथनं जाऊयात. अनघाई किल्ला हा अपरिचित असा असलेला किल्ला आहे, जो बहुतेक जणांना माहीत नाही. आपण या किल्ल्यावर यायचे म्हटले तर आपण मॅपच्या सहाय्याने या किल्ल्यावर पोहोचू शकत नाही. तर सर्वप्रथम आपल्याला खोपोली या ठिकाणी यायचे आहे. खोपोलीपासून 20 किलोमीटर अंतरावर आपल्याला जांभूळपाडा गेट म्हणून एक ठिकाण लागेल. तिथं आल्यावर आपल्याला राईड घेऊन आतमध्ये जायचे आहे आणि तिथून आपण चौकशी करून सहजपणे आपण कलम या गावापर्यंत पोचायचे आहे. कलम गावातून आपण आपला ट्रेक सुरू करू शकतो. जर गावात कोणी व्यक्ती आपल्यासोबत ट्रेकिंग करायला येत असेल तर त्याला नक्की घेऊन आपण वर जाऊ शकतो. कारण वरती जाताना आपल्याला रोड चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावातून कोणी येत असेल तर आपण त्याला घेऊन जाऊ शकतो. तर आता आपण इकडून आलो, ही एक ठाकूरवाडी आहे वरती आणि इकडे कलम गाव आहे. तर आपण तिकडून राईट मारून इकडून इकडं आलो तर आपली गाडी या ब्रिजपर्यंत येऊ शकते. तर आपण इकडं आलो तर इथनं आपल्याला सरळ इकडं पुढं जायचं आहे आणि आपला टार्गेट तिथं वर जायचं आहे. सो आता आपण इथलं एक व्यक्तीनं विचारलं आहे कसं जायचं आहे, तर ते बोललं ते एक नारळाचं झाड आहे इथं, तिथनं आपल्या सरळ वर जायचं आहे. तो चला आपला पहिले टार्गेट असेल तर नारळाचं झाड, तिथनं आपण मग आपला पुढचा बघूयात मार्ग. सो चला. तर आता आपण तो इकडं नवीन ब्रिज आहे त्या ब्रिजच्या इथनं आपण इकडून आलो इकडं. तर इकडे आता आपल्याला इकडं पुढं न जायचं आहे. इकडं आपला एक जुना ब्रिज आहे तो पाहायला भेटेल. सो आपण जस्ट ब्रिजवरनं आपल्याला सरळ जायचं आहे. आपल्याला किल्ल्यावर जाताना आपण स्टार्टिंगपासून चुकू शकतो, कारण जाताना असं काय फलक वगैरे लावला नाही किल्ल्याकडे हा रोड आहे म्हणून. तो आता आपण खालच्या ब्रिजवरनं आलो, जुना ब्रिज आहे तो, पाठी खाली हा जुना ब्रिज दिसतोय. त्या ब्रिजच्या इथनं आपल्याला सरळ वरती नाही जायचं आहे, तर आपल्याला ह्या साईडने इकडे यायचं आहे. तुम्हाला दाखवतो मी. तर हा इकडे जुना ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या इथनं आपल्याला तिकडे वरनं जायचं आहे. इकडून आपल्याला असा टर्न घेऊन इकडे यायचं आहे आणि इकडे एक रोड गेला आहे आणि इकडे एक रोड गेला आहे. सो आपल्याला इकडे वरती नाही जायचं आहे, आपल्याला सरळ इकडं सरळ जायचं आहे. सो चला सरळ आपण जाऊयात आणि पुढे जाऊन कुठं आपण बघूयात. आपल्याला मग रस्ता माहिती नाही कसा जायचा आहे, बघूयात पुढे जाऊन आपल्याला वाट भेटते काय. आपण थोड्या पुढं आलो का आपल्याला अशी बाग बघायला भेटेल. म्हणजे इथं पूर्ण अशा आंब्याची झाडं आहेत. तर तुम्ही इथं आला तर तुम्हाला असं वाटेल हा रोड नाही गेला वरती, कारण असं तुम्हाला वाटेल हा कोणता मालकाची आंब्याची झाडं आहेत. तर इथनं एक पायवाट गेले आपल्याला, ती वर घेऊन जाते. तुम्ही बघू शकता ही पायवाट गेले आणि आपला टार्गेट आपल्या समोर दिसतंय, डब्ल्यू आकारात आहे तो. सो आपण आता ह्या वाटेने सरळ जाऊयात. सो इथं आल्यावर तुम्ही चुकू नका, म्हणजे अशी बाग वगैरे बघून रिटर्न खाली जाऊ नका. बहुतेक हाच रोड वर गेला असेल असा अंदाज येतोय.
तर आता जी आंब्याची बाग होती त्या बागेच्या आपण पुढे आलोत आणि बागेच्या पुढ्यातच आपल्याला पूर्ण असा जंगल सुरू होईल. म्हणजे इथं पूर्ण सागाचे झाड आहेत. तो आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आहे का पुढं आपल्याला W आकाराचा डोंगर दिसेल. तर आपल्याला तो मध्ये डोंगर आहे बहुतेक तिथंच जायचं असेल. आणि काही किल्ला तो W दिसतोय आपल्याला तिथं जायचं आहे मधी. तर आता आपण ही बाग सोडले आणि आता आपल्याला जायचं आहे हा जंगल पार करून. सो इकडूनही पायवाट गेले, या पायवाटने आपण सहजपणे आपण आपल्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकतो. तर चला आत्ता आपला टार्गेट आहे वरती जाणं. तर कसं जाऊ आपल्याला रोड पण माहिती नाही. सो बघूयात पुढे जाऊन काय होतं आहे. तो शेवटपर्यंत राहा. सो चला. तर मित्रांनो तुम्ही जर इथे येत असाल तर गावामध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊनच वर या. म्हणजे कुठला रोड गेला आहे कसा काय. मी विचारला तर ते बाबा होतं त्याही सांगितलं की नारळाची झाडं आहेत तिथनं जा. तर आपला पहिले टार्गेट होता का नारळाच्या झाडाची तिथं जायचा आणि तिथनं आपल्याला पुढचा रोड पाहता होता. तर आता आपण बहुतेक अर्धा तास झाला आपण हिंटाव खालीच. आपण जे पायवाट होती पायवाटाने आपण सरळ जात होतो. पण आता आपण अशा ठिकाणी आलोत तिथं आपल्याला रोडच नाही. बघू शकता पाठी पूर्ण ही झाडं आहेत सागाची छोटी छोटी. पण पूर्ण आता वाट बंद झाले आणि इथनं नारळाची झाडं पण आपल्याला दिसत नाहीत. जवळजवळ होता तर आपण हाव मधीच कुठेतरी हाव काय माहिती कुठं हाव. इकडं पूर्ण चढण आहे, इकडं पण पाठी पण चढण आहे, इकडं वर जायचं आहे. तर आता आपण त्या साईडला गेलतो. ही आपली पायवाट दिसते त्या पायवाटने गेलो आपण तिकडं. तिकडं अर्धा पाऊण तास रोड शोधत होतो. आपल्या रोड काय भेटला नाही. सो आता आपण विचार केला तर परत घरी जाऊयात. सो आता आपण परत ती बाग आहे त्या बागच्या इथे एक घर आहे. त्या घराच्या इथनं आपल्याला अजून एक पायवाट दिसते. एक इकडे एक पायवाट गेले आणि एक अशी वरच्या साईडला एक पायवाट गेले. ते दिसून नाहीत नॉर्मली आहे. स्वतः आपण इकडे जाऊन बघूयात. जर आपल्याला ती नारळाची झाडं दिसली तर तिथनं आपण वर जाऊयात. त्याआधी आपण बघूयात ती नारळाची झाडं कुठं आहेत ते मेन आहे पॉईंट. जाम वेळ झाला आपल्याला. आपण अजून खालीच आहो. आपल्याला वर जायचं आहे. स्टार्टिंगला येताना आपल्याला 2-3 रोड दिसतील. तिथं आपण चुकलो आणि परत ह्या साईडला आलो. इथनं आपल्याला एक पायवाट भेटेल. ती पायवाट आपल्याला सरळ घेऊन जाईल आणि पुढे गेल्यावर आपल्याला रोडच पॅक होईल पूर्ण. काही रोडच भेटणार नाही. सो आपण परत रिटर्न आलो आणि इकडून एक पायवाट गेले अजून एक. ती पुढं जाऊन आपण बघूया नारळाची झाडं दिसत आहेत काय. ती नारळाची झाडं दिसली तर आपण तिथनं वरती जाऊयात. चला आपण जाऊयात. बघू शकता आपण तिकडे गेलो. ही पायवाट दिसते. ह्या पायवाटने आपण सरळ तिकडे गेलो. तर आपण जाम वेळ तिकडे फिरलो. तिकडं काय नाही भेटला म्हणून आपण परत आलो रिटर्न. तर इथं आल्यावर आपल्याला अशी एक पायवाट दिसली. नॉर्मली पायवाट आहे ती दिसून नाही येत. तो हा एक घर आहे इथं. त्या इकडे एक पायवाट गेले. तर इथनं आपण जाऊयात पुढं आणि पुढं जाऊन आपल्याला काय बघायला भेटतं काय बघूयात. जर रोड भेटला तर आपण वरती जाऊयात. नाही तर परत आपण घरी तर नाही जाता येणार एवढं लवकर. आपण सगळं बघूयात कुठं भेटत आहेत आणि वर जाऊयात. तर चला मित्रांनो आपण फायनली आपला जो पहिला टार्गेट होता नारळाची झाडं तिथपर्यंत आपण पोचलोत. बघू शकता. म्हणजे आपण आधी जी वाट गेलो होतो ती वाट चुकीची होती. नंतर आपण जी पायवाट नॉर्मली दिसते त्या पायवाटने आपण वर आलो. तर त्या पायवाटने वर आलात की तुम्हाला अशी 2 नारळाची झाडं पाहायला भेटतील. हा एक आहे आणि इकडे एक आहे. त्या 2 नारळाच्या झाडातनं आपल्याला सरळ वर जायचं आहे आणि इथनं पायवाट दिसते. त्या पायवाटनं पण सरळ सरळ वर चालत जायचं आहे. बहुतेक ही वाट पूर्ण किल्ल्यापर्यंत घेऊन जाईल असा अंदाज येतो आहे. खालीच दम लागला आहे कारण आपण चुकलोत पूर्ण. गाव बघू शकता तुम्ही. बघू शकता हा गाव इथंच आहे तशी आणि आपण अजून इथंच फिरतो. आणि 2 नारळाचे झाड आहेत. म्हणजे आत्ताशी आपण स्टार्ट केला आहे असं म्हणाय काही नाही. आणि ह्या 2 नारळाच्या झाडातनं आपल्याला सरळ ही वाट गेले. ह्या वाटने आपल्याला चालत जायचं आहे आणि आपल्याला वरती जायचं आहे. आता इथं झाडं असल्यामुळे आपल्याला काय पाहायला नाही भेटत. इथनं सरळ सरळ आपण जाऊयात. बघूयात आता तरी बरोबर जातो काय. हो चला. ही झाडं फायनली आपल्याला भेटली 1 तासानंतर. सो आता आपण इथनं जाऊयात.
मित्रांनो, तुम्हाला असाच जर सोलो ट्रेकर असाल तुम्ही, तर तुम्ही असा ठोकत जाऊ शकता. म्हणजे कुठला प्राणी असेल तो हा आवाज ऐकून असा लांब जाऊ शकतो. म्हणजे आपल्याजवळ येऊ शकत नाही आणि आपल्यावर हल्ला करू शकत नाही. तो असा एक काठी घ्या आणि सहज तुम्ही असा झाडं वगैरे दगडीला वगैरे असा ठोकत जाऊ शकता. म्हणजे आपल्यावर कुठला प्राणी असा जंगलातनं हल्ला करू शकत नाही. स्वतः आपला ही एक पायवाट आहे, ही एक पायवाट आहे. वरती जायला आपल्याला जाम चुकायला होईल बहुतेक, कारण बघू शकता आता 2 पायवाट लागल्यात. आता इकडे गेलो तर बहुतेक चुकू शकतो, का इकडे जाऊन चुकू शकतो, काय सांगू नाही शकत. कारण इथं नाही रिबिन लावल्यात नाही काय. तर आपण इकडून जाऊयात. इकडचं चुकलो तर परत येऊन आपण इकडून वर जाऊयात. तर पहिलं आपण इकडे जाऊयात, बघूयात इकडं बरोबर जाते काय. तर आता आपण परत रोड चुकलोत. आपल्याला परत त्याच रोडने बहुतेक वर जायचं असेल. आपण आता 20-25 मिनटं तर चालत पुढं आलो. पायवाट होती ती पायवाट आता पुढे येऊन परत संपले आणि पुढं फडत आता हे जंगल सुरू होते. म्हणजे तिथनं वाट अजिबात नाही आहे. आता आपण परत पाठी फिरूयात आणि ती दुसरी पायवाट गेले. ती पायवाट आपल्याला कुठे घेऊन जाते बघूया. आपण आज जाम चुकून राहिलो. अजून आताशी आपण खाली जाऊ, म्हणजे खालीच हिंटावं आपल्याला. हा आपण त्या डोंगरावर आहे, तो डोंगर पार करून आपल्याला दुसरीकडे जायचं आहे. बाबा बघूयात आपण पोचताव काय बरोबर. आणि जंगल पण एकदम खतरनाक, पूर्ण सागाचेच आहे तिथं. आता आपण ज्या वाटेने आलो ती वाटेने परत जाऊयात आणि ती दुसरी वाट गेली ती तुम्हाला मागाशी दाखवली होती, त्या वाटेने वर जाऊयात. ती वाट तरी बरोबर घेऊन गेली तर नशीब, याचं समजायचं आपण भटकलो. तर चला आता आपण त्या वाटेत चालताना सावकाश चालणार जराशी, कारण दगडी पण सरकत आहेत त्यामुळं. आणि बघू शकता तुम्ही आपला रानमेवा याची सुरुवात झाली. करवंद म्हणतात त्याला. आताची फुलं आली तिथं. करवंद असते तर आपल्याला खायला भेटली असती. बघू शकता इकडं पूर्ण जंगल आहे आणि आपण बहुतेक खाली एकटाच झाला आपण भटकलो. तर इथं थोडा वेळ गेला तर परत मागं फिरून आपल्याला परत त्या साईडने वर जायचा. आपल्याला आपला टार्गेट अनगाई किल्ला तिथपर्यंत जायसाठी आपल्याला किती वेळ लागेल सांगू नाही शकत. आणि आपलं पाणी पण कमी आणलं आहे, कारण ह्या गावामध्ये जिओ कार्डला अजिबात नेटवर्क नाही. तर तुम्हाला पाणी वगैरे घेऊन यायचं असेल तर बाहेरनंच घेऊन या. तर चला आपण आता दुसरी वाट आहे तिथनं आपण वर जायचा प्रयत्न करू. सर आपण मागच्या रोडला आलो, आपण इकडून आलो. आता आपल्याला ही वाट आहे, आपण ह्या वाटने चुकलो. आता आपण ह्या वाटने जाऊयात. ह्या वाटने स्टार्टिंगलाच आपल्याला पूर्ण जाळी पाहायला भेटेल, म्हणून आपल्याला वाटलं ही वाट नसेल. पण पुढे जाऊन बहुतेक रोड दिसतंय नॉर्मली. तर बघूयात आपण इकडं बरोबर पोचताव काय. तो चला आपण बघूयात. तू काय नाही पाहिजे आता तरी जंगल. आताची नदी आहे, म्हणजे आता पाणी नाही तर, पण ही तुम्हाला दिसते पालना जी खाली गेले. तर आपण स्टार्टिंगला गेलो तर आपण ह्याच्या खाली होतो. आता आपण ह्याच्या वर आलोत. तर आपण इकडून आलोत. आता इकडे जाऊन आपण बघूयात रोड भेटते काय. ह्या आज ट्रेकिंगला कोण आलंय पण नाही बहुतेक, कारण खाली गाडी पण एकच होती फोर व्हीलर, पण ती बहुतेक इथे फार्म हाऊस आहे तिथं आली असतील लोक. आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन या, परत सांगते. कारण येऊन मतलब नाही निघतात, आपण पूर्ण वाट चुकू शकतो. आणि पाणी बॉटल जास्त घेऊन या, कारण जर समज तुम्ही वाट चुकलात तर पूर्ण हालत खराब होईल. आता माझ्याकडे एकच बॉटल राहिले, एक बॉटल तर आपली संपले. आता आपल्याला जाम वर जायचं आहे आणि परत वरनं खाली यायचं आहे. पूर्ण सागाची झाडं आहेत छोटे छोटे.
तर फायनली आता आपण परत रोड चुकलो. आपण जाम फिरलो आणि आपलं पाणी पण आता संपलं आहे. आणि इथं जो रोड आहे तो आपल्याला कुठे जायचा आहे ते काहीच समजत नाही. आणि आपल्याकडे 2 बाटल्या होत्या, तुम्हाला दाखवतो. आपल्या दोन्ही बाटल्या त्या आता रिकामा झाल्यात आणि आता आपल्याकडे काहीच पाणी नाही. आपण आता थोडं पाणी प्यायलोच होता तो. पण आता आपण अजून पुढे जायचा प्रयत्न केला आणि परत जर रोड चुकलो तर एकदम आपल्याला हालत खराब होईल. कारण रिटर्न जाताना पण आपल्याला रोड आहे तो नीट समजायला पाहिजे. कारण ज्या वाटा गेल्यात त्या अशा समजून नाहीत. त्यामुळं तर मला वाटलं त्या नारळाच्या इथनं बरोबर आपण चाललोत वर. आता पुढं गेल्यावर आता परत 2-3 वाटा लागलेल्या. तर आपण ह्या साईडने आलो आणि आपण जाम पुढं आलोत आणि पूर्ण आपण चुकलोत. म्हणजे आता आपल्याला कुठं जायचं आहे ते मेन माहितीच नाही आहे. जर तुम्ही इथे येत असाल तर ग्रुपनी या, जेणेकरून तुम्ही सगळी सोबत असाल. एकटा असला तर भटकण्याची शक्यता आहे, जसा की आता मी भटकलो आहे. तर इथनं पुढं जायचा कसा ते आपल्याला काहीच माहिती नाही. आणि मला वाटत नाही मी अजून अर्धा तरी चढलो आहे. मी अजून खालीच भटकतो आहे. तिथे येताना तुम्ही पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन या. गाववाल्यांना विचारा की रोड कसा गेला आहे, कुठनं आहे, जेणेकरून तुम्ही पूर्ण टॉपपर्यंत पोचू शकता. ज्यांचा नशीब असेल चांगला त्यांनी नेक वाटेने नीट जाऊ शकतात. पण आपण ज्या वाटेने येतो ते आपल्या वाटा सगळ्या चुकता येत. आपण अगोदर गेलो खालच्या साईडला, ती खालची वाट पण आपली चुकली होती. हो, आता आपण माघारी फिरूयात. आपला पाणी पण संपला आहे आणि आता वरती तर नदी बिदीला पाणी पण नाही आहे, जेणेकरून आपण पाणी घेऊन भरू शकतो. वरती जायला आता आपला अजून अर्धा पण कंप्लीट झाला नाही, तर आपण वरती जाऊ शकतो. जर वाट आपल्याला परत कोण भेटला खाली सांगणारा तर आपण वरती जाऊयात, नाहीतर मग आपण रिटर्न माघारी फिरूयात. तर चला आता आपण बघूयात काय होतंय काय पुढं. तर आता आपण खाली उतरलोत. आपल्याला रोड नाही भेटला वर जायचा. आपण परत येणार इथं आणि आपला टार्गेट आहे तो कंप्लीट करण्याचा 100% प्रयत्न करणार. आपण किल्ल्याच्या खाली पण नाही गेलो. आपण जो पहिला डोंगर आहे त्या डोंगराच्या इथंच आपण फिरत होतो. म्हणजे आपल्याला वाट पूर्ण भेटलीच नाही. पहिला आपण दुसऱ्या साईडला गेलो, परत आलो पाठी, परत ह्या रोडला चेक करायला गेलो, तिथं आपल्याला नारळाची झाडं दिसली. तिथनं परत वरती गेलो, परत तिथनं 2-3 रोड लागलं. तर मला वाटला तो वाट असेल ती दुसरी असेल, तर त्या वाटेने आपण सरळ गेलो. म्हणजे जाम टाईम झाला आपण चालत होतो, पण नंतर गेल्यावर ती वाट आपल्याला वेगळ्याच ठिकाणी घेऊन गेली. तो आपण तिथनं परत मागं फिरलो आणि आपला पाणी पण संपला होता. तर आता आपण उतरलोत रिटर्न खाली. ऊन पण बघू शकतो तुम्ही, जाम आहे ऊन. आता वाजलं 12:30. आपण सकाळी 7:45 वाजता चालू केलं होतं चालायला. आपण खालीच 1-1.5 तास फिरत होतो. नंतर नारळाच्या इथं गेलो, तिथनं आपल्याला जाम टाईम लागला. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊनच या, कारण इथं चुकायला होतं जाम. आणि जर गावातला कोण येत असेल तुमच्यासोबत तर त्याला घेऊन या, जेणेकरून तुमचा जो टार्गेट आहे वरती पूर्ण जायचा तो आपला कंप्लीट होऊ शकतं. कारण एकटा पण
नाही जाऊ शकत पूर्ण वरपर्यंत. बाय चान्स कोणता वाट बरोबरच असली तर जाऊ शकतो, नाही तर आपण 100% चुकणार आणि आपण भटकणार. तर तुम्ही जास्त रिस्क घेऊ नका आणि कोणा तरी सोबत घेऊनच या. तर आपण आता पहिले गावात जाऊन पाणी बॉटल घेऊयात, पाणी बिणी पिऊ आणि मग आपण घरी जाऊयात. जर तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल, आपला किल्ला तर कंप्लीट नाही झाला तरी जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटेल. आपण असेच गडकिल्ले फिरत असतो. आज आपला टार्गेट कंप्लीट नाही झाला, पण आत्तापर्यंत मी जेवढे गडकिल्ले केलेत, जास्त पण नाही केलेत, कमीच केलेत, पण आपला टार्गेट कंप्लीट झाला आहे. तर हाच आपला टार्गेट जो अर्धा राहिला, तो आपण इथं पण लवकरच जाणार परत आणि आपला टार्गेट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा मी प्रयत्न करीन. तो आपण भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये.